गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ संडेचा आहे. संडेला मी पोस्ट नाही करू शकली कारण दिवाळीची साफसफाईमुळे मला वेळच नाही मिळाला. तर मी संडेला नाश्त्यामध्ये ब्रेड पकोडे बनवले होते. तर सगळ्यात आधी मी आलू उकळू टाकले. आलू उकळू टाकल्यानंतर मसाल्याची तयारी केली. आलूच्या मसाल्याची लसण, अद्रक, मिरची आणि जिरं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर बेसनसुद्धा भिजवून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघतात मी कढईमध्ये सगळे बारीक केलेले मसाले आणि वरतून तिखट, हळद, मीठ टाकून आलूचा मसाला बनवून घेतला. त्यानंतर ब्रेडवर तो आलूचा मसाला लावून घेतला. आलूचा मसाला लावल्यावर सगळ्या ब्रेडला आलूचा मसाला लावून घेतला आणि ब्रेड कट करून घेतल्या. त्यानंतर कढईत तेल टाकलं आणि बेसनामध्ये सोडा टाकला, थोडा छान फुगते त्याने. त्यानंतर बेसनामध्ये ब्रेड बुडवून ब्रेड पकोडे तळून घेतले आणि असे करू मी सगळेच ब्रेड पकोडे तळून घेतले. आणि हे ब्रेड पकोडे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. मी तर टोमॅटो सॉससोबत खाल्ले होते. तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. आणि खरंच हे ब्रेड पकोडे खूप टेस्टी झाले होते. सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.